छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन धर्म 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 म्हणतो, पण 3-3, 4-4 वर्षांच्या लेकीवर ज्यावेळेस बलात्कार होता त्यावेळेस आपला धर्म जातो कुठे? त्यावेळेस आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जाता कुठे? आपल्या बहिणीवर जर कोणी वाईट नजर टाकली तर आपण समोरच्याचे हातपाय तोडायला तयार होतो, आणि ज्यावेळेस दुसऱ्यांच्या बहिणीवर आपण वाईट नजर टाकतो तेव्हाच काय? त्यावेळेस आपल्याला आठवत नाही की अरे ही पण आपली बहीण आहे, ही पण कोणाची तरी मुलगी आहे. त्यावेळेस आपल्याला कळत नाही का? मी तर म्हणते आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर आज या घटना घडल्याच नसत्या. हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात पहिला न्याय कशाच्या बाबतीत केला असेल तर तो स्त्री अन्यायाच्या बाबतीत केला. हो, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत केला. आया बहिणींसाठी केल्या, स्त्रीसाठी केल्या. स्त्रीवर जो अन्याय होतो त्याच्यासाठी सगळ्यात पहिला न्याय केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 17व्या वर्षी पुण्याला गेले. माँसाहेब जिजाऊंच्या डोळ्यामध्ये पाणी दिसावं. महाराजांनी विचारावं, आऊसाहेब, अहो तुमच्याकडे बघून आम्ही स्वराज्याचे स्वप्न बघतो, आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी, आम्ही कोणाकडे बघून जगावं? माँसाहेबांनी उत्तर द्यावं, राजा, अहो काय कामाचं हे स्वराज्य? इथं आया बहिणी सुरक्षित नाही. पाटील आडनावाच्या माणसानं दिवसा ढोळा पोरगी उचलली, तिची आबरू लुटली आणि जिवंत विहिरीमध्ये ढकलून दिली. तिची आई रडत रडत माझ्याकडे आली आणि म्हणाली, आऊसाहेब सांगा कसा न्याय कराल माझ्या मुलीचा? काय उत्तर देऊ तिला? त्यावेळेस महाराजांनी वचन दिलं, आऊसाहेब मी तुम्हाला वचन देतो, जोपर्यंत हा शिवबा जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याच लेकीच्या अंगाला हात लागणार नाही. वचन दिलं मी तुम्हाला, आदेश दिला मावळ्यांना, जा त्या नराधमाला घेऊन या. राजा काय करायचं? शिरच्छेद करायचं का? हत्तीच्या पायाखाली तुडायचं का? नाही नाही, शिरच्छेद करायचा नाही, हत्तीच्या पायाखाली तुडवायचं नाही. मग राजा काय करायचं? याचे दोन्ही हातपाय कलम करा, दोन्ही हात तोडा, दोन्ही पाय तोडा, उघडा करा, नागडा करा, आणि तसंच स्वराज्याच्या वेशीवर जाऊन बांधा. येणाऱ्या जाणाऱ्याला कळू द्या, या स्वराज्यामधली प्रत्येक स्त्री आमच्यासाठी आई आहे, आमच्यासाठी देवी आहे, आमच्यासाठी बहीण आहे. आणि स्त्रीवर वाईट नजर टाकणाऱ्या प्रत्येक नराधमाची हीच अवस्था केल्याशिवाय सोडणार नाही. हा शिवबा प्रत्येकाला कळू द्या.